पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्याला अंबादास दानवे यांनी सध्या विरोध केल्याचं पाहायला मिळत आहे। संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्यासह कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू दिसते। अंबादास दानवे यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतल्याचं सुद्धा समजतंय। आपण त्या संदर्भातली ही दृश्य सुद्धा पाहू शकतो। आज खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगाव दौरा आहे। अगदी थोड्याच वेळात मोदी सुद्धा या ठिकाणी पोहोचतील। मात्र या दौऱ्याला अंबादास दानवे यांनी विरोध दर्शवलेला आहे। आपण ही दृश्य पाहू शकतो। जोरदार घोषणाबाजी खरं तर सुरू असल्याचं पाहायला मिळते। राज्याचे महिलांवर अत्याचार होत आहेत, त्यावर सरकार लक्ष देत नाही आणि त्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे आणि कार्यकर्त्यांची ही घोषणाबाजी सुरू होती। मात्र अंबादास दानवे यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय आणि आपण ही दृश्य सध्या पाहू शकतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला अंबादास दानवे यांनी विरोध केलेला होता। जोरदार घोषणाबाजी खरं तर त्यांनी संभाजीनगरच्या विमानतळावर केलेली होती। त्यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आताची सध्याची अपडेट की अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुमित, आपण पाहू शकतोय की अंबादास दानवेंनी खरं तर मोदींच्या या दौऱ्याला विरोध केलेला होता। जोरदार घोषणाबाजी त्यांनी केलेली होती। मात्र सध्याची अपडेट की त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय। नक्कीच अंबादास दानवे यांनी मोदींच्या दौऱ्याला विरोध केला होता। राज्यभरात महिलांवर अत्याचार होत असल्याच्या कारणावरून त्यांनी या ठिकाणी निषेध नोंदवला होता। पण यावेळी पोलिसांनी त्यांना त्यांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी पोलीस स्टेशनला नेलेलं आहे। त्यामुळे आता या ठिकाणी वातावरण सध्या निवळलेलं आहे। पण काही प्रमाणात या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती अंबादास दानवेंच्या आंदोलनात। नक्कीच सुमित, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण ही सध्या दृश्य पाहू शकतो। अंबादास दानवे यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जात होती। अनेक कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते। मात्र सध्याची अपडेट की पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय।